आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार गटाचे पदाधिकारी नियुक्त, भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक संपन्न, गर्दीच्या ठिकाणी मास्क तसंच मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याच्या सूचना। नाशिकच्या येवल्यामधील कांद्याच्या बाजारभावामध्ये दररोज घसरण सुरूच, कांदा निर्यात बंदीवर तब्बल 2000 ते 2200 इतकी घसरण, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। जालन्याहून मुंबईसाठी सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसची मनमाड ते जालना रेल्वे मार्गावर ट्रायल रन, उद्यापासून जालना ते मुंबई वंदे भारत ट्रेन सेवेमध्ये दाखल होणार। वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वे मार्गासाठीची प्रक्रिया सुरू, रेल्वे मार्गासाठी डीपीआर तयार करण्याच्या कामाला सुरुवात, अंदाजे 3411 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। पुणे ते दिल्ली विमानसेवेला दिल्लीतील दाट धुक्यांचा फटका, धुक्यामुळे पुणे ते दिल्ली 4 विमानं रद्द, पुण्यातून सुटणारी एकूण 9 उड्डाणं रद्द झाल्यानं प्रवाशांचे हाल। मंत्रालयामध्ये विजेची भरमसाठ उधळपट्टी, कोट्यवधींच्या बिलांना आळा घालण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमध्ये एनर्जी ऑडिट सुरू, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडून मंत्रालयाच्या गच्चीवर सोलर पॅनल लावण्याची शिफारस। काँग्रेस स्थापना दिनीच चिखली मतदारसंघामध्ये खिंडार, काँग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश। कोल्हापूरच्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये 15 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ, खासदार धैर्यशील माने यांच्या प्रयत्नातून विकास कामांचं उद्घाटन।